हॅलो हॅलो ओके. सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश परत आपल्या समोर आलेलो आहे. द कृष्णार्पण लर्निंग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला आहे. याचा काल व्हिडिओ आपण काल पाहिलेलाच आहे. याचा पहिला व्हिडिओ आपण काल पाहिलेला आहे. सो आज हा दुसरा व्हिडिओ आहे. आपण काल धड्याची सुरुवात केली होती युनिट अँड मेजरमेंट ह्या धड्यापासून. त्यामध्ये आपण सर्वप्रथम इंट्रोडक्शन पाहिलं होतं, कारण 10वी नंतर तुम्ही 11वीला आल्यानंतर फिजिक्स म्हणजे काय असते हे आपण सर्वप्रथम माहिती करून घेतलं. त्यानंतर आपण युनिट पाहिले होते, त्याचबरोबर आपण काही फंडामेंटल युनिट पाहिले होते आणि फंडामेंटल क्वांटिटीज पाहिल्या होत्या. किती एकूण 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज आपण त्या ठिकाणी पाहिल्या होत्या. त्याचबरोबर त्या फंडामेंटलला निगडीत असलेल्या किंवा फंडामेंटलला क्वांटिटीला रिलेटेड असलेल्या एकूण 7 प्रकारचे युनिट आणि त्याचे सिम्बॉल सुद्धा आपण पाहिले. त्याचबरोबर 2 सप्लिमेंटरी युनिट सुद्धा पाहिले. कोणकोणते होते सप्लिमेंटरी युनिट्स? यस, एक प्लेन अँगल जो आपण 2D साठी वापरला होता, एक सॉलिड अँगल जो थ्रू आपण कशासाठी वापरला होता आपण या ठिकाणी 3D साठी वापरला होता. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण त्या ठिकाणपर्यंत आता या पुढचं जे नेक्स्ट आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ द SI unit. व्हॉट इज द कन्व्हेन्शन? अ कन्व्हेन्शन इज नथिंग बट आवर रूल्स. सो प्रत्येक ठिकाणी काय ना काही कोणते रूल्स असतात, जे रूल्स आपल्याला ठिकाणी फिजिक्स मध्ये अप्लाय करायचे. ओके. सो त्यांची एक लिहिण्याची पद्धत असते. म्हणजे SI युनिट कोणत्याही पद्धतीने लिहिता येत नाही आपल्याला. जसे फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या, ज्या मनाप्रमाणे आपण त्याला सिम्बॉलिक मध्ये त्याच फॉर्म मध्ये लिहू शकतो. ओके. सो अशाच प्रकारे जेवढे काही आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी दिलेले आहेत, त्यांचे जे SI युनिट आहेत त्यांच्यासाठी काही ना काहीतरी सिम्बॉल आहेत आणि ते कशा पद्धतीने लिहायचे, कोणत्या पद्धतीने लिहायचे हे आपण रूल्सच्या माध्यमातून जाणून घेऊ. ओके, लेट्स स्टार्ट विथ द कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ द SI युनिट. ओके. सो फर्स्ट रूल, व्हॉट इज द फर्स्ट रूल? ओके. द फर्स्ट रूल, द use of every physical quantity must be represent in symbolic form. ओके. आता सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे काय तर आपण ते जाणून घेऊ. ओके. काल आपण फंडामेंटल क्वांटिटीज पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज. कोणती एक फंडामेंटल क्वांटिटी घ्या. या ठिकाणी समजा मी उदाहरण घेतो, पहिलीच फंडामेंटल क्वांटिटी घेतो, ती म्हणजे कोणती? लेंथ. ओके, लेंथ. तर लेंथ हे कशामध्ये दाखवतो आपण? SI युनिट कोणतं वापरलं याला? तर मीटर हे SI युनिट वापरलं आणि याच्यासाठी सिम्बॉल हा कोणता वापरला होता? तर स्मॉल m. तशाच पद्धतीने आणखीन एक जर मी घ्यायला गेलो तर कोणतं येते? करंट. तर करंट साठी काय होतं आपल्याला SI युनिट? तर एम्पियर. सॉरी, एक मिनिट. एम्पियर. आणि याच्यासाठी सिम्बॉल कोणता आहे? तर तो आहे A. हा आपल्याला माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ काय की कोणतीही फिजिकल क्वांटिटी जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता आली पाहिजे. ओके. तर सेकंड वन, आता सेकंड वन कोणती दिलेली? आता या ठिकाणी तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे की फिजिक्स हा विषय कसा आहे की वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी शोधून काढले. तर मग त्या ठिकाणी काही काही वेगवेगळ्या वैज्ञानिकांचे नाव आहेत. तुम्हाला वैज्ञानिकांचे नाव पण माहित असेल. जसं की तुम्हाला जर उदाहरण द्यायला गेलं तर न्यूटन, आयझॅक न्यूटन हे तुम्हाला फेमस आहे. पण जेव्हा आता आपल्याला हे माहित आहे की जर तुम्हाला एखादा युनिट विचारलं तर फोर्सचं युनिट काय, तर बिलकुल तुम्ही सांगसान उत्तर काय असेल? तर न्यूटन असेल. ठीक आहे. सो काय काय या ठिकाणी न्यूटन म्हणजे एखाद्या सायंटिस्टच्या नावाने जेव्हा आपण युनिट वापरल्या जातो तर त्यावेळेस कशा पद्धतीने लिहिलं जातं हे इथं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा आपण एखाद्या सायंटिस्टच्या नावाने जेव्हा एखादा आपण युनिट वापरलं जातं त्या पद्धतीने कसं लिहायचं? उदाहरण देतो मी. एक फोर्सचं युनिट काय? SI युनिट न्यूटन. ओके. आपल्याला माहिती आहे फोर्स हा कशामध्ये दाखवला जातो? तर कोणत्या युनिट मध्ये दाखवलं जातं? न्यूटन मध्ये. पण याला सिम्बॉलिक कोणत्या फॉर्म मध्ये येते? n. आता सर तुम्ही जर म्हणसाल की याच्या अगोदर आपण काही ठिकाणी स्मॉल वापरले, पण काही ठिकाणी कॅपिटल वापरले. पण जेव्हा जेव्हा एखाद्या सायंटिस्टचं नाव येत असते, जसं उदाहरणार्थ एम्पियर हे पण एका सायंटिस्टचं नाव आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण काय केलं? सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिताना तर A फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे न्यूटन
आता न्यूटन ज्यावेळेस एखादा सायंटिस्ट, आता समजा तुम्हाला प्रश्न विचारला की समथिंग एवढं एवढं काहीतरी फोर्स अप्लाय झाला, काय तर समथिंग फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी. ओके, काहीतरी नंबर फॉर्म मध्ये असेल, 1 न्यूटन असेल, 2 न्यूटन असेल, 3 न्यूटन असेल. तर यावेळेस काय लिहितो आपण, अशा पद्धतीने लिहिताना आपण जेव्हा न्यूटन हे पूर्ण लिहित असतो, म्हणजे सायंटिस्टचं नाव पूर्ण लिहित असतो, तेव्हा कशा पद्धतीमध्ये लिहिलं पाहिजे. येस, 1 न्यूटन, 2 न्यूटन, ठीक आहे, 3 न्यूटन, हे अशा पद्धतीने ते येते. पण जेव्हा तुम्हाला फक्त तिथं लिहिताना सिम्बॉलिक फॉर्म मध्ये जर लिहायचे असेल तर यावेळेस तुम्ही काय करता, तर फक्त 1 न्यूटन, 2 न्यूटन, 3 न्यूटन. ओके, ह्या अशा पद्धतीमध्ये तुम्ही लिहायला पाहिजे. ओके, आणखीन एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. आणखीन एक सायंटिस्टचं नाव आहे, ते म्हणजे काय, जूल. ओके, सो जूल हे कोणाचं एसआय युनिट आहे, तर एनर्जीचं. आपल्याला माहिती आहे एनर्जीसाठी कोणत्या पद्धतीचं एसआय युनिट वापरलं जातं, तर जूल हे वापरलं जातं. ठीक आहे, सो मी असं लिहून तुम्हाला एक दाखवतो. त्या ठिकाणी बघा तुम्ही जूल ह्या पद्धतीने तुम्ही तिथे लिहू शकता. पण आता हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे जूल हे काय एसआय युनिट आहे, बरोबर. पण सिम्बॉलिक फॉर्म हे जेव्हा लिहित असतो त्यावेळेस कशा पद्धतीने दाखवलं झालं, त्याला कशामध्ये, कॅपिटल जे. ओके, हे झालं अशा पद्धतीने. म्हणजे याचा अर्थ काय, द फुल नेम ऑफ द युनिट ऑलवेज स्टार्ट विथ द स्मॉलर लेटर इवन इफ नेम इज स्टार्ट विथ अ पर्सन. म्हणजे एखाद्या वैज्ञानिकाचं नाव किंवा कोणत्याही एक पर्सनचं नाव या ठिकाणी जर सुरुवात झाली असेल तर त्याचं न्यूटन कसं स्मॉल लेटरनं केलं पाहिजे. पण जेव्हा आपण त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दाखवतो तेव्हा ते कशामध्ये असलं पाहिजे, कॅपिटल लेटर मध्ये तुम्ही या ठिकाणी रिप्रेझेंट त्याला करायला पाहिजे. ओके, आता नेक्स्ट काय, द सिम्बॉल ऑफ द युनिट डू नॉट टेक अ प्लुरल फॉर्म डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. ओके, आता आपल्याला अनेक वचने माहिती आहे. सो न्यूटनचं या ठिकाणी न्यूटन्स करता येते का, नाही. किंवा न्यूटन्स किंवा जूल्स करता येते का, नाही. का, कारण ऑलरेडी जेव्हा तुम्ही हा नंबर घेतलेला असतो तो जेव्हा 3 न्यूटन, 2 न्यूटन जेव्हा झाला, हा ऑलरेडी हा प्लुरल फॉर्म मध्ये येतो. म्हणजे या ठिकाणी 2 न्यूटन्स हा लागेल का किंवा 1 न्यूटन्स हा लागेल का, नाही. हे पूर्ण पद्धत चुकीची आहे. म्हणजे याचा अर्थ इथं काय वापरता येते, फक्त या ठिकाणी फक्त तुम्ही 1 न्यूटन, 2 न्यूटन, 3 न्यूटन, 4 न्यूटन या फॉर्म मध्ये, याच्या समोर प्लुरल फॉर्म कोणत्याही पद्धतीचं लागणार नाही. ओके, आता हे झालं. आता ही सगळ्यात पहिले काय म्हटलं आपण, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केला. ओके, जर सायंटिस्टचं नाव असेल तर ते पूर्ण लिहित असेल आपण नाव सायंटिस्टचं, तर आपण काय करतो, किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव तर आपण काय करतो, तिथं न्यूटन लिहितो. त्याचं स्टार्ट स्मॉल लेटर पासून सुरू होते. त्याचबरोबर पुढचं जेव्हा त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दाखवतो तेव्हा आपण कॅपिटल लेटर मध्ये लिहायला पाहिजे. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट तुम्हाला काय सांगितलं, प्लुरल फॉर्म मध्ये नसला पाहिजे. म्हणजे त्याला एस जोडला जातो का, बिलकुल नाही. ठीक आहे, नेक्स्ट काय, आता त्याच्यानंतर फुल स्टॉप देता येते का, नाही. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा फुल स्टॉप आपण देत नाही. यामध्ये कन्व्हेन्शन मध्ये पहा, 4th कन्व्हेन्शन काय, द symbol for units do not contain the any full stop at the end of the recommended letter. ओके, हे लेटर नंतर कोणत्याही पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीचा फुल स्टॉप देऊ शकतो का, नाही. ही पद्धत पूर्ण चुकीची आहे, ही रॉंग पद्धत आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. ओके, आता नेक्स्ट काय म्हटलंय, तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. ओके, आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर सगळ्याला माहिती आहे काय आहे. न्यूमरेटर म्हणजे जेव्हा डिव्हिजन मध्ये एखादा नंबर येते तर वरची बाजू काय झाली न्यूमरेटर, खालची बाजू काय झाली डिनोमिनेटर. ओके, तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये पण काही प्रकारचे युनिट आपण रिप्रेझेंट करतो. सो कोणत्या प्रकारचं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला ते आणखीन चांगलं समजेल. ओके, या ठिकाणी समजा मी म्हटलं वेलोसिटी. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द वेलोसिटी, यस, इज अ डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, लेंथ अपॉन टाइम. ओके, सो तुम्ही पाहू शकता लेंथ न्यूमरेटर मध्ये काय आलं, इथं लेंथ आलं आणि डिनोमिनेटर मध्ये काय आलं तर टाइम आला. ओके, सो
मग लेंथ हे कशामध्ये आपण डिनोट करतो, सिम्बॉलिक फॉर्म कशात, मीटर, एम स्मॉल एम, आणि टाइम इन रिप्रेझेंट इन द स्मॉल एस. सो लुक ॲट द पिक्चर. सो धिस इज द परफेक्ट फॉर्म्युला फॉर द कन्व्हेन्शन ऑफ द एसआय युनिट फॉर वेलोसिटी. सो वेलोसिटीसाठी हा काय झाला तुमचा, हा रूलच्या माध्यमातून एक परफेक्ट उदाहरण झालं. सो नेक्स्ट आणखीन एक तुम्हाला दिसू शकतो, ऍक्सेलरेशन. सो ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय आहे ती, ऍक्सेलरेशन इज नथिंग बट वेलोसिटी अपॉन टाइम. ओके, मी लिहून द्या वेलोसिटी अपॉन टाइम. सो वेलोसिटीचं ऑलरेडी माहिती आहे आपल्याला काय आहे, मीटर पर सेकंद, आणि परत टाइम मध्ये सेकंद. सो या ठिकाणी तुम्ही एक लक्ष दिलं पाहिजे की कन्व्हेन्शन जो आपण लिहित असतो किंवा जो आपण उत्तरामध्ये जेव्हा मीटर पर सेकंद म्हणजे एखादा डिवाइड मध्ये त्याचा परत डिवाइड मध्ये आपल्याला हे करते का, ही पद्धत चुकीची आहे. ही पद्धत कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो, तर हा ऑलरेडी डिवाइड मध्ये म्हणजे या ठिकाणी जाऊन याच्यासोबत मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. ओके, सो मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज द परफेक्ट एक्झाम्पल फॉर द कन्व्हेन्शन ऑफ एसआय युनिट ऑफ ऍक्सेलरेशन. ओके, सो या ठिकाणी तुम्ही हे बघायला भेटलं. तर त्याचप्रमाणे आता या ठिकाणी तुम्हाला हे सगळे हे दिलेले आहेत. आता आणखीन एक रूल आहे, तो म्हणजे कोणता, जेव्हा जेव्हा आपण आता हा डिनोमिनेटर मध्ये आहे कोण, सेकंद, याला न्यूमरेटर मध्ये आल्यानंतर काय होईल, त्याच्या डोक्यावर एक मायनस चढेल. ठीक आहे, याच्या डोक्यावर मायनस चढेल. ओके, सो मग हा मायनस एकत्र आणल्यानंतर मग ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं थोडासा पेस देणं महत्वाचं आहे. लक्ष द्या, परत एकदा मी सांगतो, या ठिकाणी तुम्हाला असं काय सांगितलं, पेस देणं महत्वाचं आहे, किंवा या ठिकाणी एक हायफन नावाचा एक चिन्ह देणं आवश्यक आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण सगळेच्या सगळे कन्व्हेन्शन यूज केले. त्याचबरोबर आता असे काही सिम्बॉलिक फॉर्म आहेत, त्या पुढे काय केलं जातं, मायक्रो सेकंद, मिली सेकंद, नॅनो सेकंद यासारखे वापरले जातात. ज्या ठिकाणी तुम्ही जसं पाहिलं इथं आता 1 मिली सेकंद म्हणजे काय, तर सेकंदाचा 1/3 पार्ट म्हणजे 10 चा पॉवर -3, 10 चा पॉवर -3 या फॉर्म मध्ये आपण काय करू, त्याला रिप्रेझेंट. आता मिली सेकंद, मायक्रो 10⁻⁻⁶, त्याचबरोबर नॅनो सेकंड 10⁻⁻6. आता यांना हे कशा पद्धतीने लिहिलं जातं, ओके यांना याच पद्धतीने लिहिलं जातं. 1 मिली सेकंद हे बघा या ठिकाणी जोडून आला, म्हणजे जोडून आला याचा अर्थ हा काय झाला, या ठिकाणी 1 हा काय बोलतोय, हा मिली सेकंद बद्दल बोलतोय, आणि ह्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण 10⁻³ या पद्धतीने आपण लिहू शकतो. ओके, पण जर असं म्हटलं 1 मीटर हायपन दिला यस, तर हा काय झाला, मीटर सेकंद झाला. म्हणजे याचा अर्थ हा मिली सेकंद आहे का, नाही. वरचा हा मिली सेकंद मध्ये येतो, तर खालचा हा कशामध्ये दिलेला आहे, हा मीटर सेकंदचा आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. ओके, सॉरी, हा एक -1 लिहायचा राहिला होता. सो मीटर पर सेकंद अशा पद्धतीने आपण हे कन्व्हेन्शन वापरायला पाहिजे. ठीक आहे, सो अटीच्या अटी आपण या ठिकाणी कन्व्हेन्शन बघितले. परत एकदा हे करा, काय म्हटलं होतं, युनिट हे कशामध्ये, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असलं पाहिजे. ओके, करेक्ट. जेव्हा व्यक्तीचं नाव आलं त्या ठिकाणी आपण काय केलं, व्यक्तीचं नाव आलं, पूर्ण नाव लिहितोय तर स्मॉल न्यूटन मध्ये आलं पाहिजे, स्मॉल न्यूटन मध्ये आलं पाहिजे जेव्हा पूर्ण नाव लिहितो. पण सिम्बॉलिक फॉर्म जेव्हा रिप्रेझेंट करतो तेव्हा आपलं कशा पद्धतीने असलं पाहिजे, तर कॅपिटल मध्ये असलं पाहिजे. नेक्स्ट, प्लुरल फॉर्म होते का, नाही. अनेकवचनी लागेल का, नाही, बिलकुल नाही. नेक्स्ट नंतर काय येतं, हा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर लिहिण्याची पद्धत तुम्हाला कळाली असेल का, कारण डिवाइडचा डिवाइड मध्ये काय होतं, मल्टिप्लिकेशन होऊन जातो, आणि तो मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण ह्या पद्धतीचं याला दाखवू शकतो. त्याचबरोबर मी जर ह्या सेकंड स्क्वेअरला वर न्यूमरेटर मध्ये घेतला तर त्याच्यामध्ये अंतर ठेवायला पाहिजे, म्हणजे एक तर त्या ठिकाणी पेस ठेवायला पाहिजे, दुसरं नाही तर त्या ठिकाणी हायपन न डिनोट करायला पाहिजे. का बरं हायपन का, कारण त्याचप्रमाणे जसं एक MS हा पण एक युनिट आहे कशाचा, मिली सेकंदचा, पण MS चा या ठिकाणी काय अर्थ होऊन जाईल, मिली सेकंद होऊन जाईल. पण तुम्हाला इथं मीटर पर सेकंद बनायचंय, मग मीटर पर सेकंद जर डिनोट करायचं असेल, म्हणजे वेलोसिटीचं जर तुम्हाला युनिट डिस्प्ले करायचं असेल, दाखवायचं असेल, तर या ठिकाणी तुम्हाला ह्या पद्धतीने लिहिणे आवश्यक आहे. ओके, हे तुम्हाला गोष्ट कळाली असेल. ठीक आहे, आता नेक्स्ट, सो सॉरी बरं झालं वाटते, हा नेक्स्ट आहे आता पॅरलॅक्स मेथड. ओके, आता
आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपण ज्या अर्थवर राहतो, आपण ज्या ठिकाणी पृथ्वीवर राहतो, ओके, वी लिव्ह ऑन अर्थ, ओके, आपल्यापासून खूप सारे ग्रह आहेत, प्लॅनेट्स आहेत, वेगवेगळ्या गॅलेक्सीज आहेत. सो ह्या गॅलेक्सीचं म्हणजे कोणत्या प्लॅनेटचं किंवा तारांचं आपल्यापासून अंतर कशा पद्धतीने काढले जाते? आपल्या जो कोणती पद्धत आहे का की नाही, हा मी इथून सांगतो हे इतक्या किलोमीटर पर्यंत आहे, कोणतं डिस्टन्स जे आपल्याला माहिती आहे, जे वेल नोन डिस्टन्स आहे ते आपण आपल्या पद्धतीने काढू शकतो. ओके, पण जर लॉंग डिस्टन्स पर्यंत काढायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, एक प्लॅनेट घेतला, एक प्लॅनेट पासून दूरचा जर प्लॅनेट काढायचा असेल तर ते अंतर आपल्याला माहित नसतं ना, मग या ठिकाणी काय यूज केली जाते, तर पॅरलॅक्स मेथड यूज केली जाते. ओके, सो पॅरलॅक्स मेथड तुम्हाला समजण्यासाठी आणखीन एक बेस्ट एक्झाम्पल देतो. एक आपण थोडासा छोटी ऍक्टिव्हिटी करू, या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. ओके, सो मी काय करतो, या ठिकाणी एक बुक घेतलंय. ओके, सो बुक घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक ऍक्टिव्हिटी करा. आताही करून पाहू शकता तुम्ही. जर हे केलं, तुम्ही इव्हन तुमचा हात, कोणतीही एक वस्तू घ्या तुमच्या हातामध्ये, कोणती एक टेक अ ऑब्जेक्ट ऑन इन युअर हँड अँड डू अ ऍक्टिव्हिटी. व्हॉट काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी? फर्स्ट यू हॅव टू पुट इन द फ्रंट ऑफ द फेस. तुम्हाला काय करायचं, ते फेसच्या समोर ठेवायचे. ओके, सो व्हॉट नेक्स्ट? सो फर्स्टली यू हॅव टू क्लोज वन आय. आय विल राईट डू अ राईट आय क्लोज. ओके, सो मी काय करतो, या ठिकाणी मी राईट साईडची एक डोळा बंद करतो आणि लगेच तुम्हाला काय करायची, दुसऱ्या साईडची करायची. बघा, तुम्हाला जेव्हा ह्या एक केल्यानंतर आणि दुसरी जेव्हा ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या पुस्तकाची पोझिशन ही काय थोडीशी अशी हालताना दिसते. ओके, सो हे हालताना दिसते. मग हे आपण जे जवळचं क्लोज आहे, आता हे याच्या मागचं कारण काय, एक्झॅक्टली याच्या मागचं कारण म्हणजे काय, आता जेव्हा मी हे पुस्तक हातात धरतो, दिस इज द रिअल पोझिशन. आपण काय म्हणतो, जेव्हा वेन अ बुक kept in my hand, it is called as a real position. It is a fixed position, real position. It will not move. Okay, when I close my eyes, when I close my eyes by one, then it changes position. So when it changes position, that means it is a apparent position. Okay, so कशा पद्धतीनं ज्या वेळेस मी एक पोझिशन मध्ये माझ्या हातामध्ये एक बुक धरलं, त्यावेळेस काय होतंय की मी एक डोळा बंद केला आणि हा डोळा बंद केला, ती पुस्तक तुम्हाला हालताना दिसते. म्हणजे याचा अर्थ ही पुस्तक एक ठिकाणी स्टेबल आहे, म्हणजे ही काय झाली तुमची रिअल पोझिशन. पण जेव्हा मी डोळे बंद केले, इकडचा चालू बंद करतो, तर त्यावेळेस तुम्हाला हे काय दिसते, तर ॲपिरंट पोझिशन, म्हणजे अशी तुम्हाला हालताना दिसते. ओके, सो मग हे डिस्टन्स, लॉंग डिस्टन्स कॅल्क्युलेट कसं करायचं, तेच एक मेथड या ठिकाणी सांगितली, ती म्हणजे काय, पॅरलॅक्स मेथड. ओके, सर मी स्टार्ट करू पॅरलॅक्स मेथड बद्दल तुम्हाला एकदा सांगणार. याबद्दल आणखीन एक तुम्हाला एक क्ल्यू देतो, तो म्हणजे कोणता, की लास्ट आपण काल एक लेक्चर पाहिलं होतं, लास्ट पहिलं लेक्चर झालं होतं, त्या ठिकाणी तुम्हाला सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल हे शिकले. ओके, प्लेन अँगल मी मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, की एक सर्कल घेतला. ओके, काय केलं होतं प्लेन अँगलच्या बाबतीमध्ये, एक सर्कल घेतला होता. ओके, ह्या सर्कलला सेंटरला कुठेतरी एक पॉइंट दिला आणि या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं, एक ए पार्टिकल आहे आणि हा बी पार्टिकल आहे, या ठिकाणून तो मूव्ह होतो. त्याचबरोबर याच्या मधातला अँगल तुम्हाला काय भेटला, तर अँगल थिटा भेटला. त्याचबरोबर इथे ह्या पार्टिकलचं झालेलं डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय भेटलं तुम्हाला, आर्क भेटली. म्हणजे काय झालं, लेंथ ऑफ आर्क भेटली आणि आर काय झाला, हा तुमचा रेडियस. ओके, सो सेम टाईप तशाच पद्धतीनं हे पण या पद्धतीने अशीच पद्धती वापरली जाते. त्यावेळेस आपण काय केलं होतं, डी थिटा म्हणजे काय, जो चेंज इन अँगल होता तो कशाच्या माध्यमातून केला होता आपण, लेंथ डिवायडेड बाय रेडियस. ओके, ह्या पद्धतीने आपण हे काढली होती. सो सेम अशाच पद्धतीचं तुम्हाला इथं काढायचंय, फक्त तुम्हाला ती ही टेक्निक समजली ना. आता तुम्हाला माहिती आहे अँगल थिटा कसा काढला होता आपण, अँगल थिटा कसा काढला, तो अपोजिट साइडचा कोणता, लेंथ घेतली, म्हणजे लेंथ ऑफ आर घेतली आणि त्याला डिवायडेडला आर घेतलं. तर सेम या ठिकाणी तुम्हाला अशाच पद्धतीने हे पाहायचं. कसं, थोडंसं इमॅजिन करा. ओके, लेट इमॅजिन दॅट. सो हे काहीतरी तुमचं एक सेंटर पॉइंट आहे. ओके, सो हा काहीतरी तुमचा एक आर्क गेलाय, बरोबर, राईट, हा अशा पद्धतीचा एक आर्क गेलाय. सो हा काय केलंय तुम्ही, मग आता या पद्धतीने तुम्ही जर काढलं
तर म्हटलं तुम्हाला जर अपोजिट असेल तर या ठिकाणी तुम्हाला अँगल कोणता भेटतो, तो म्हणजे हा इथे आर कोणती भेटली, E1 E2 डिवायडेड बाय डिस्टन्स म्हणजे आर, हा काय झाला तुमचा, हा रेडियस झाला, हा ठीक आहे आर. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा फॉर्म्युला भेटतो. आता तुम्ही म्हणसाल सर E1 E2 डिवायडेड बाय थिटा कसं काय आलं. ओके, मी तुम्हाला समजून सांगेल, गडबड करू नका, आपण इथेच आहोत. ठीक आहे, आता थिटाला काय केलं, दोघाला एकमेकाला जागेवरून बदललं. ओके, मी काय केलं, ह्या दोघांना एकमेकांच्या जागेवरून बदललं. काय होईल, आर E1 डिवायडेड बाय E2 अपॉन थिटा. ओके, सो थिटा या ठिकाणी खाली आला, म्हणजेच काय, आता आर हा काय झाला आपला ओपी. हे बघा ओपी, ओपी ही डिस्टन्स दिसते की नाही तुम्हाला, तर दिस इज द ओपी. ओके, दिस इज द ओपी, आणि हाच म्हणजे आपल्याला, ठीक आहे. आता या ठिकाणी उदाहरण काय दिलं हे आपण काल शिकलो होतो, आणि ह्या कालच्याच बेसिसवर आपल्याला काढायचंय. म्हणजे यासाठी तुम्हाला याच्या अगोदरचं लेक्चर बघणं आवश्यक आहे. जर मागील लेक्चर नाही बघितलं तर तुम्हाला हे पुढचं समजणार नाही, आणि पॅरलेक्स मेथड पण तुम्हाला कळणार नाही. ओके, सो आता या ठिकाणी काय म्हटलं होतं, परत घेऊ. आता आता इथं मी काय केलं, हे सेम तुमचं एक उदाहरण दिलेलं आहे. काल कोणता प्लेन अँगल कळाला. आता प्लेन अँगलच्या माध्यमातून हे कशा पद्धतीने काढलं हे तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो या ठिकाणी काय घेतलंय, या ठिकाणी काय घेतलं त्यांनी, एक ऑब्झर्वेशन केलं. E1 E2 इज नथिंग बट आवर ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं ना, जसं एक बुक घेतलं, बुक घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, फर्स्ट एक डोळ्यानं बंद करून एक डोळ्यानं पाहायचं, तो म्हणजे काय झाला आपला E1, तो काय झाला आपला E1, आणि नंतर आपल्याला तो पहिला डोळा E1 बंद करून दुसऱ्या डोळ्यानं बघायचं, तेव्हा तो आपला काय झाला E2. ओके, सो मग हे E1 E2 काढल्यानंतर आपल्याला याचं एक्झॅक्टली डिस्टन्स भेटेल का, नाही. सो आपल्याला एक्झॅक्टली डिस्टन्स पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, त्या दोघांचा एक मीडियन घ्यायला लागेल, तो सेंटर पॉइंट घ्यायला लागेल. तो म्हणजे काय, आपल्या नाकाच्या दिशेने, आपल्या नाकाच्या ज्या स्ट्रेट फॉरवर्डला आपण जे दिसतो त्या पद्धतीने आपण याला पॅरलेक्स मेथडनं काढू शकतो. हो का, हे झालं उदाहरण दिलेले. ओके, तुम्हाला ही पद्धत पण समजली, म्हणजे काल जर तुम्ही प्लेन अँगल समजला तर ह्या पद्धतीचं तुम्हाला हे काढता येईल. ठीक आहे, आता याचं दिलं आपण लॉंग डिस्टन्स साठी कशा पद्धतीने काढतील हे बघूया. ओके, सो मी इरेज करतो हे पहिले. आता आपण चालू थोडस बुकच्या डेफिनेशन नुसार, बुक मध्ये कशा पद्धतीचं दिलेलं आहे. ठीक आहे, मी याला थोडस साईडला दाखवतो, म्हणजे जेणेकरून हा छोटी घेतो, म्हणजे तो आणखीन चांगल्या प्रकारे समजा. ओके, सो सेम ज्याप्रमाणे ह्या ठिकाणी डेफिनेशन सांगितली त्याचप्रमाणे आपल्याला इथे काय करायचं. ओके, आता हे कशा पद्धतीचं, सो या ठिकाणी काय केलं मी, स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन. ओके, एक मिनिट, मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतशीर काढून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला ही डायग्राम आणखीन चांगल्या प्रकारे समजेल. ओके, सो अशा पद्धतीने हे कळलं. त्याचबरोबर आता मी पेनचा यूज करतो. ओके, सो या ठिकाणी आपण काय केलंय, आता हे डायग्राम तुम्ही एक्झॅक्टली कशी समजून घेणार. ओके, सो पहिले मी सर्वप्रथम तुम्हाला एक नावच देऊन टाकतोय ना, म्हणजे तुम्हाला आणखीन ती आयडिया घेऊन जाईल. This is the angle theta, this is the angle, sorry, this is the distance. Okay, and this is the B. Okay, आता आपण काय करू, आता आपण एक ऑब्झर्वेशन करणार आहे. कुठून, अर्थ पासून.
तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेव्हा रात्रीच्या वेळेस आकाशमध्ये म्हणतो आपलं गॅलेक्सीमध्ये आपण आकाशमंडळ मध्ये बघतो, तुम्हाला खूप सारे असे तारे कसे छोट्या छोट्या फॉर्म मध्ये दिसतात, लुकलुकत्या फॉर्म मध्ये दिसतात. ओके, सो आता तुम्ही कधी कधी तुम्हाला अनुभव पण सांगतो, तुम्ही कधी जर गाडीवर जर जात असाल तर तुम्हाला असं वाटते की चंद्र आपल्या सोबत चालतो. म्हणजे याचा अर्थ काय, चंद्र हा कुठेतरी फिक्स पोझिशनवर आहे, तो कुठे कोणत्या एक रिअल पोझिशनवर फिक्स आहे. पण जेव्हा आपण गाडी सोबत मुवमेंट करतो त्यावेळेस आपल्याला काय वाटते, तो माझ्यासोबत चालतोय. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ते ॲपिरंट पोझिशन झाली. म्हणजे ती रिअल पोझिशन झाली का नाही, रिअल पोझिशन ऑन पहिले चंद्राची त्या ठिकाणी फिक्स आहे. सो तशाच प्रमाणे आपण काय केलंय, दोन ऑब्झर्वेशन घेतले, जसं याप्रमाणे E1 E2 घेतला, त्याचप्रमाणे आपण काय केलं, एक ऑब्झर्वेशन घेतो. इथं यांनी काय नाव दिलं, ए आणि बी. ओके, सो ए नावाचा व्यक्ती बघा कसा स्माइल करतोय, ठीक आहे, आणि बी नावाचा व्यक्ती, अरे हा तो उलटा स्माइल करतोय. ओके ठीक आहे. आता काय करतोय, ए हा व्यक्ती जेव्हा ह्या प्लॅनेटला इथे बघत असतो, फॉर एक्झाम्पल हा काय झाला, त्याचा लॉंग डिस्टन्सला प्लॅनेट झाला. ठीक आहे, सो ए हा व्यक्ती या ठिकाणी प्लॅनेटला बघतोय, बी हा व्यक्ती प्लॅनेटला बघतोय. तर यावेळेस काय होईल माहितीये का, की जेव्हा ह्या व्यक्तीला इथे जेव्हा पाहिल तर हा काय करेल, त्या पुस्तकाप्रमाणे थोडासा तो वरच्याच बाजूला दिसेल. ओके, पण ज्या वेळेस पृथ्वीच्या अपोजिट साईडला, हे काय आपली अर्थ आहे, ही आपली काय झाली, अर्थ आहे. बघा गोल आहे की नाही, एकदम बिलकुल अर्थ. हा गोल नसते, स्पेअर मध्ये असते. ओके, लक्षात द्या. सो तुम्ही काय करा, अर्थ आहे, अर्थला एक पॉइंटला म्हणजे कुठेतरी आपण समजतोय एक नॉर्थ पोल धरू. ठीक आहे, याला नॉर्थ पोल नाव दिलं मी, नॉर्थ पोल, आणि याला काय दिलं, साऊथ पोल. तुम्ही म्हणसान सर साऊथ पोलला जाणं शक्य आहे का, तिथं तर खूप थंडी आहे. इमॅजिनेशन, तुम्ही 2 पॉइंट धरायचे ना, तर त्यासाठी तुम्हाला हे सांगितलं. ठीक आहे, नॉर्थ पोलवर एक व्यक्ती काय करतोय, दुर्बिणनं प्लॅनेटला बघतोय, तो ठिकाणी तुम्हाला काय दिसतो, थोडा वरच्या साईडला दिसतो. पण जेव्हा हाच साऊथ पोलला व्यक्ती जातो, त्याला पोझिशन ही वेगळी दिसते. मग ते फोनवर बोलतील ना, नाही सर मला येतं थोडस वर जाताना दिसते, नाही म्हणतो दुसरा व्यक्ती म्हणाल, नाही ते तर मला थोडीशी खाली जाताना दिसते सर. मग या ठिकाणी तो म्हणते ना, म्हणजे याचा अर्थ काय, प्लॅनेट हा रिअल पोझिशनला आहेच, म्हणजे याची खरोखरची काही ना काहीतरी पोझिशन असेलच, आहे की नाही. या ठिकाणी तो त्याच्या रिअल पोझिशनला आहेच. पण जेव्हा दोन व्यक्ती जेव्हा लांब अंतरावरून बघत असतात, तेव्हा या व्यक्तीला हे थोडीशी वर दिसेल, तर दुसऱ्या व्यक्तीला ते खाली दिसेल, तर ते त्यांच्यासाठी काय झाली, ॲपिरंट पोझिशन. ॲपिरंट पोझिशन म्हणजे यांना दिसते ना, रिअल पोझिशनच्या ठिकाणी दिसते का, नाही. मग या व्यक्तीला थोडी वर दिसते, या व्यक्तीला थोडी खाली दिसते. मग आपण काय करू, जर ह्या व्यक्तीला थोडीशी वर दिसत असेल आणि त्या व्यक्तीला जर थोडीशी खाली दिसत असेल, तर आपण काय करू, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू आणि त्यांना आपण काय करू, सेंटर मध्ये आणण्याचा प्रयत्न करू, आणि त्याप्रमाणे आपण ते डिस्टन्स काढून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, सो कशा पद्धतीनं, सेम जसा प्लेन अँगल साठी तुम्ही या ठिकाणी फॉर्म्युला वापरला होता, तर सेम या ठिकाणी तो फॉर्म्युला वापरायचा. कोणता, सो हिअर द थीटा इज, यस थीटा इज आर्क. आर्क काय आली आपली अपोजिट साइडची, बी डिवायडेड बाय डी. हा रेडियस झाला ना, या तिथून हा सेंटर झाला, बरोबर, हा रेडियस झाला त्याच्यासाठी. सो ही काय झाली तुमची डिस्टन्स. मग डिस्टन्स, आता हे डिस्टन्स तर खूप लार्ज आहे, आपल्याला डिस्टन्स माहिती आहे का, नाही. पण ह्या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी माहिती आहेत, ते म्हणजे कोणत्या, एक अँगल आणि दुसरा म्हणजे आर्क. पण जेव्हा अँगल आणि आर्क माहित होतो, त्यावेळेस आपण त्याच्यापासून डिस्टन्स हे कॅल्क्युलेशन सहजासहजी करता येते. ओके, सो कशा पद्धतीचं, आता या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, सो या ठिकाणी एक तुम्हाला एक लक्षात द्यायचं, या ठिकाणी तुम्हाला एक पॉइंट सांगितला, तो म्हणजे काय, हा वाला. याचा अर्थ काय, तर बी, एक मिनिट, बी डिवायडेड बाय डी इज मच लेस दॅन 1. ओके, बरोबर आहे, मच लेस दॅन 1 आहे. का बरं, कारण जर मी डी ला या साईडला घेतलं तर बी हा कोणापेक्षा लहान जातो, डी पेक्षा. कसं, फॉर एक्झाम्पल आता मी अँगल थीटा आहे, त्याला काय केलं, 1 कन्सिडर केला. ओके, हे 1 कन्सिडर केला. परत सांगतो एकदा, म्हणजे आणखी तुम्हाला चांगलं लक्षात राहील. हे बघा, थीटा अँगल हा 1 कन्सिडर केला, म्हणजे काय झालं, इथे 1 येऊन जाईल. ओके, सो बी डिवायडेड बाय डी.
पण हे पॉसिबल आहे का? नाही. सो बी काय हा खूप जास्त आहे, कारण प्लॅनेटचं आपल्याला अर्थचं तर डिस्टन्स तर माहिती आहे पॉइंट ए टू बी पर्यंत, पण इथून इथपर्यंत डिस्टन्स माहिती आहे का? नाही. तर सो ह्या ठिकाणी तो काय केलं तर निग्लेजिबल केला जातो, आणि तो काय केला जातो या ठिकाणी जर फिरवला तर डी हा काय भेटतो, खूप खूप मोठा आहे, म्हणजे ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन बी. ओके, आपण याला काय म्हणतो, ग्रेटर दॅन बी. सो या पद्धतीने आपण ह्या काढू शकतो, आणि ह्यासाठी तुम्हाला हा तिथे फॉर्म्युला दिला, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. ओके, सिंपल आहे. जसं तुम्हाला प्लेन अँगलचं काढायला दिलं होतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला काढायचं. ठीक आहे. सो नेक्स्ट, आता ह्या पद्धतीने तुम्हाला जर याच्याबद्दल काय अडचण असेल तर मला तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, पण मला नाही वाटत काही अडचण असेल, कारण का परत एकदा मी तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. सिंपल आहे. काय करायचं, मागचं लेक्चर पाहायचं, तिच्यातला प्लेन अँगल समजून घ्यायचा. ओके, समजला. नेक्स्ट काय करायचं, पॅरलॅक्स मेथड कशा पद्धतीने काढायची तुम्हाला बुक धरायला सांगितली. सर्वप्रथम तुम्हाला एक डोळा बंद करायचा, नंतर दुसरा डोळा बंद करायचा. तर तुम्हाला काय, जर हे हाताच्या हालचाल दिसते पण एक्झॅक्टली होत असते का? नाही. हे बघा, मी आता डोळा बंद करतोय, पण माझ्या हाताची म्हणजे हालचाल होते का? माझा हात कोणत्याही प्रकारचा मुवमेंट होत नाही, म्हणून हा काय झाला, रिअल पोझिशन. जेव्हा मी असं डोळ्यानं बंद करतोय तो मागे हालचाल होते, म्हणजे याचा आता काय झाला, तो अपीरंट पोझिशन. ओके, तर मग मी काय केलं, इथे कुठेतरी प्लॅनेट आहे, दोन ऑब्झर्वेशन करतोय. कुठून? अर्थ पासून. ए व्यक्ती नॉर्थ पोलला आहे, बी व्यक्ती साऊथ पोलला आहे. ओके, सो दोघं जण काय ऑब्झर्वेशन करतायत, ते फोनवर सांगतायत, नाही मला तर थोडीशी पोझिशन वर दिसते, आणि हा दुसरा म्हणतो बी पोझिशन मला तिथे वस्तू थोडीशी खाली दिसते. पण ते शक्य आहे का? नाही, कारण का तिची रिअल पोझिशन फिक्स आहे. ओके, सो मग हा प्रॉब्लेम जो आहे तो आपण काढण्यासाठी काय केला, तर काय केलं, एक अँगल तयार केला. ओके, आपण तो प्लेन अँगलचा पाहिलाच होता. अँगल टाकून दिला थीटा, आणि ही रेडियस तर माहिती आहे आपल्याला पृथ्वीची जी रेडियस आहे, सॉरी डायमीटर माहिती आहे आपल्याला. ओके, सो मग राहिलं काय, फक्त ही डिस्टन्स काढायचा. अँगल हा खूप स्मॉल असतो, म्हणून मी त्याला काय केलं, 1 कन्सिडर केला. सो थीटा इज नथिंग बट आर्क डिवायडेड बाय ही रेडियस झाली होती आपली प्लेन अँगल मध्ये. सो हा डिस्टन्स डी धरला. सो या पद्धतीने मी काय केलं, मग थीटा इज इक्वल टू 1 जर ठेवला तर बी डिवायडेड बाय डी येईल. ओके, सो पण डी काय आहे, हे खूप खूप मोठं आहे, म्हणजे ग्रेटर दॅन बी आहे, बस इतना ही है इसमें. ओके, सो दिस इज द पैरेलैक्स मेथड, हाउ वी calculate. Okay, so like with that calculate. Okay, so next आहे आता मेजरमेंट फॉर अ डिस्टन्स ऑफ स्टार. ओके, दिस इज द ओके. आता मेजरमेंट फॉर द साइज ऑफ प्लॅनेट और स्टार. ओके, आता सेम आहे, दुसरं काय आहे. आता आपल्याला एक कन्सेप्ट माहिती झाली काय, तर ती म्हणजे कोणती, की आपण डिस्टन्स काढण्यासाठी एक फॉर्म्युला पाहिला, तो म्हणजे कोणता, पॅरलॅक्स मेथडच्या माध्यमातून. ओके, सो नेक्स्ट कोणती आता, तर मेजरमेंट ऑफ द साइज ऑफ प्लॅनेट और स्टार. आता आपल्याला त्याची साईज काढायची, बिलकुल आपल्याला त्याची साईज काढायची, तर किती साईज आहे, तो किती मोठा आहे, किती हे, यासाठी ठीक आहे कोणत्या पद्धतीनं. आता सगळ्यात पहिले आपण कॅल्क्युलेट काय केलं होतं, डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं. समथिंग हा स्टार, उदाहरणार्थ झेड हा स्टार काय आहे या ठिकाणी, म्हणजे एकदा आपल्याला डिस्टन्स माहित झालं तर आपण काय करू, मग तसंच उलटी बाजू आपल्या साईडनं लावायची. ठीक आहे, जेव्हा आपल्याला लेंथ काढायची असते तेव्हा स्टारला सेंटर धरल्या जाते, आणि जेव्हा आपल्याला स्टारची साईज काढायची असते तेव्हा पृथ्वीला त्या ठिकाणी काय केलं जाते, सेंटर काढलं जाते, सेंटर काढ ठेवलं जातं. सिंपल, बस एवढंच करायचं. मग आता या ठिकाणी आता काय उलट होऊन जाईल. या ठिकाणी काय उलट केलं मी, आता इथे सॉरी या ठिकाणी काय केलं, आता आपल्याला काय करायचं, प्लॅनेटचं करायचं. ओके, सो दिस इज द प्लॅनेट अँड दिस इज द अर्थ सरफेस. ओके, सो सेम, नथिंग बट इन चेंज. ओके, प्रॉपर तसंच काढायचं. परत मी एकदा तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारचं समजेल. लाईन काढतो. ओके, परफेक्ट आली, ठीक आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हा अर्थचा सरफेस द्यायचा आहे. ठीक आहे, ह्या अर्थच्या सरफेस म्हणजे अर्थच्या सरफेस पासून तुम्हाला कुठेतरी सेंटर पॉईंट दिलेला असेल, तो इथे कन्सिडर करायचा.
फक्त या ठिकाणी तुम्हाला आता काय करायचं होतं की जेव्हा तुम्ही हे करायचं, सॉरी मला काय म्हणायचंय, एक मिनिट. मला काय करायचं आहे, एक पॉइंट घ्यायचा आहे. कोणता? सरफेसचा, अर्थच्या सरफेसचा. नको हे करू, साधच घेतो मी. ठीक, पेन. ओके, हे काय झालं, आपली अर्थ झाली. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता, अर्थ ही मोठी दिसते का? कारण आपण अर्थला या ठिकाणी सेंटर धरलेले. ओके, सो या ठिकाणी मी काय करतोय, एक कॅल्क्युलेट करेल आणि या ठिकाणी मी तुम्हाला तो 2 पॉइंट काढून दाखवणार असेल. ते म्हणजे कोणते? this one, another, this one. Okay, this is the distance d, this is the distance capital D, and this is the angle alpha. Okay, इथे अल्फा घ्या, थीटा घ्या, त्याचा काही फरक पडत नाही. याच्या इथं अल्फा याच्यासाठी घेतला कारण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तो समजायला सोपं जाईल. ठीक आहे, सो सिंपल. आता आम्ही काय केलं इथे, आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, तर याचं साईज काढायची. हा किती मोठा आहे प्लॅनेट, आपल्याला जो ग्रहापासून म्हणजे आपल्या अर्थ पासून जो दिसतोय तो हा किती मोठा आहे, सो तो आपल्याला काढावा लागेल. पण सेम तोच फॉर्म्युला वापरायचा ज्या ठिकाणी आपण मागे वापरला होता. कोणता? प्लेन अँगल साठी. सो अँगल इज नथिंग बट, ही काय झाली आता या ठिकाणी, आता हा सेंटर झाला ना, जर हा सेंटर झाला तर अपोजिट साइडला ही आपली काय झाली, डिस्टन्स झाली. सो डिस्टन्स अपॉन डी, दिस इज द फॉर्म्युला फॉर द टू मेजर द साइज ऑफ द प्लॅनेट. ओके, सो मग डी काय झाला आपला, याला थोडस अरेंजमेंट करू, याला उलट पुलट करू, म्हणजे कसं इकडचं तिकडं बाजू मांडली काय इकडे बाजू मांडली तर काही फरक पडत नाही. सो मग डी इज इक्वल टू अल्फा डी. हे बघा, डी मागच्या इक्वेशन आपण काढलं. ओके, त्या ठिकाणी थीटा होता, तर थीटाला पुट करून तुम्ही त्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवू शकता. तर डी मग काय झालं, दिस इज द साइज ऑफ द प्लॅनेट. एकदा जर तुम्हाला काय कोणत्याही याची रेडियस कळली, जसं आता हा स्पेअर मध्ये, सो स्पेअर काय असतो, कोणताही जर ठीक आहे, the area of the sphere, how to calculate the area of the sphere, the 4/3 pi r cube. Okay, this is the calculation for the volume for the sphere. Okay, volume for the sphere. मग एकदा जर तुम्हाला त्याची रेडियस जर माहित झाली तर तुम्ही त्याच्या बेसिसवर त्याचं व्हॅल्यूम काढू शकता, त्याचं रेडियस काढू शकता, त्या प्लॅनेटची तुम्ही डेन्सिटी काढू शकता. म्हणून तर असं म्हटलं जातं ना की तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की शनी ग्रह हा आपल्या पाण्यावर तरंगू शकतो कारण तो हलका आहे, त्याची डेन्सिटी ही पाण्यापेक्षाही कमी आहे. बरोबर आहे, पण हे कशा बेसिसवर, हे याच बेसिसवर. कोणता? हा फॉर्म्युला वापरू. ओके, सो तुम्हाला हे कळालं असेल तर नेक्स्ट. ओके, या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला काय असे मेजरमेंट दिले, ते मेजरमेंटच्या बेसिसवर तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे. ते म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की सूर्यापासून जो प्रकाश निघतो, ठीक आहे, सूर्यापासून जो प्रकाश निघतो तो काहीतरी डिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल करत जातो, काहीतरी डिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल करतो, म्हणजे तो काहीतरी प्रवास करतो. पण तो किती डिस्टन्स पर्यंत जाते हे आपल्याला माहिती आहे का? नाही. पण मग याच्यासाठी एक कॅल्क्युलेशन केलं, त्याला आपण काय म्हटलं, 1 लाईट इयर. ओके, 1 लाईट इयर म्हणजे किती, जेव्हा सूर्यापासून हा सन, फॉर एक्झाम्पल हा सन, या सन पासून निघाला एक प्रकाश, समजा खूप सारे प्रकाश निघतात इन्फिनिट असा, पण मी समजवण्यासाठी तुम्हाला एक प्रकाश 1 वर्षामध्ये जिथपर्यंत तो ट्रॅव्हल करतो, जिथपर्यंत तो डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, त्याला आपण काय करतो, त्याला काय म्हणतो आपण, 1 लाईट इयर. या ठिकाणी बघा, अ लाईट इयर इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ लाईट इन 1 इयर. म्हणजे काय, आपल्या पृथ्वीच्या याच्यानुसार 365 दिवसाचा हा काय झाला तुमचा 1 इयर झाला. सो 1 वर्षापासून इथून निघाला म्हणजे त्याचा काउंटडाऊन सुरू झाला, आणि तो सुरू झाल्यानंतर तो जसा 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 पुढे जाईल ते 1 वर्षापर्यंत म्हणजे 365 दिवसापर्यंत तो तिथं जाईल, तो म्हणजे तुमचा काय झाला 1 लाईट इयर.
सो या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काही हे दिलेले. आता एक्झाम मध्ये जे तुम्ही जात असतात, ठीक आहे, आता मी काही एक दोन तुम्हाला उदाहरणं पण दिलेले आहे, ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो कशा पद्धतीनं. तर या ठिकाणी सांगायचं काय की एक्झाम मध्ये ते तुम्ही जात असतात त्यावेळेस तुम्हाला ह्या व्हॅल्यू कधी कधी दिलेल्या असतात किंवा कधी कधी दिलेल्या नसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन कॅल्क्युलेशन कसं करायचं हे मी तुम्हाला लॉग टेबलच्या माध्यमातून सांगेन. सो हा बेसिक धडा आहे. आता पहिला चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर संपल्यानंतर मी तुम्हाला स्पेशल जेव्हा कॅल्क्युलेशनचा पार्ट येईल तेव्हा आम्ही तुम्हाला लॉग टेबल शिकवणार. ठीक आहे. सो लॉग टेबलचा वापर कशा पद्धतीने करायचा, लॉग टेबल कुठे वापरायचा, त्याचबरोबर डेसिमल फ्रॅक्शन कशा प्रकारे तुम्ही हे काढू शकता ह्या माध्यमातून आपण काढणार. त्याचबरोबर 10⁻⁻19 चा त्याचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कोणत्या लिमिटेड व्हॅल्यू मध्ये ठेवलं पाहिजे, सिग्निफिकंट फिगर्स कोणते असतात हे मी तुम्हाला त्याच्या माध्यमातून काढून दाखवणार. सो या ठिकाणी तुम्ही फक्त लक्षात ठेवा की 1 लाईट एअर म्हणजे किती झाली, एक 1 लाईट एअर म्हणजे किती झाली 9.467 इंटू 10⁻15. ही व्हॅल्यू तुम्ही मीटर म्हणजे 9.467 इंटू 10⁻15 मीटर म्हणजे खूप खूप लार्ज डिस्टन्स झालं. ओके. जर मी याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर मग मी काय करतो, याला 1 किलोमीटर आपल्याला माहिती आहे 10⁻3 म्हणजे 12 होऊन जाईल. सॉरी, हा हे किती होतं, हा 10⁻15 मीटर होतं. यालाच मी जर किलोमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर अशा पद्धतीने येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे काय त्याच्यातलं कमी होऊन जाईल किलोमीटर मध्ये म्हटलं तर. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. आता हे कॅल्क्युलेशन कसं काढायचं तुम्हाला एक मी सांगतो. या ठिकाणी बघा तुम्हाला एक थोडस एक उदाहरण दिसते. अरे अरे झूम होत नाही का, ठीक आहे. बहुतेक हा तुमच्या साईडला जर बुक असेल तर तुम्हाला हे मी तुम्हाला समजून सांगतो काय असते. ठीक आहे. एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे एक्झॅक्टली काय असते, एक एयू. हे आता आपल्याला माहिती आहे की आपली अर्थ ही काय करते, सूर्याच्या भोवती फिरते. सो या ठिकाणी पण त्याचप्रमाणे तुम्ही कोणता कोणता फॉर्म्युला लावला इथं, यस सांगा सांगा कोणता फॉर्म्युला लावला, या ठिकाणी प्लेन अँगलचा लावला. कशा पद्धतीनं, हे बघ इथं सनला काय केलं त्यांनी, सेंटरला ठेवलं, त्याच्या भोवती आपण फिरतोय म्हणजे आपण काय झालं, ऑब्झर्वेटरी झालो. सो 1 astronomical unit is nothing but a distance between sun and earth. ओके, काय म्हटलंय मी, एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट हे किती असते, तर सन आणि पृथ्वीच्या मधलं जे अंतर असते त्यालाच आपण काय म्हणतो, ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. दोन गोष्टी लक्षात आहे. एक लाईट इयर म्हणजे काय, एका वर्षामध्ये प्रकाशानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याला आपण काय म्हणतो, लाईट इयर. ओके, क्लिअर. त्याचं पण व्हॅल्यू पण माहिती आहे, 9.467 इंटू 10⁻15 मीटर धरा. जर किलोमीटर मध्ये केलं तर 12 धरायचं. ओके. एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट काय असते, जेव्हा अर्थ आणि सन मधलं एक मेन डिस्टन्स, अवरेज डिस्टन्स जे काढलं जातं त्याला आपण काय म्हटलं जातं, तर ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. ओके. सो तो ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट किती येते, 1 astronomical unit is equal to 1.496 into 10⁻11 मीटर. ओके, क्लिअर. सो या पद्धतीनं आता एक पॅरासेकंद, आता पॅरासेकंद थोडासा पुढं पार्ट आहे. आता मी तुम्हाला एक थोडंसं बेसिक सांगतो म्हणजे त्यांना तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारची आयडिया देते. लाईट इयर कळालं, ऍस्ट्रॉनॉमिकल कळालं. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. आणखीन एक बेसिकची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला, आता जसं जर तुम्हाला मी विचारलं, जर 1 मीटर मी अंतर धरलं तर हे किती असते, 100 सेंटीमीटर असते. फूट पडली की नाही, म्हणजे जेव्हा आपण छोट्या छोट्या युनिट कडे जाऊ तसं तसं त्याची कामध्ये कळते, फूट पडते. आणखीन एक उदाहरण देतो, 1 किलोमीटर म्हणजे किती, 1000 मीटर. बरोबर. 1 किलोग्राम म्हणजे किती, 1 किलोग्राम म्हणजे किती, तर 1000 ग्राम. सो सेम 1 डिग्री, आता आपल्याला माहिती आहे की डिग्री, आपल्याला माहिती आहे डिग्री कशामध्ये, अँगल मोजण्यासाठी. पण डिग्री एक्झॅक्टली त्याची ही फूट होते हे आपल्याला कधी वाचण्यात आलं का, नाही. तुम्ही कधी अभ्यास पण केला नसेल याचा, तर त्याचाही फूट पडते. तेच म्हणजे कसा, 1 डिग्री इज इक्वल टू म्हणजे किती, 60 मिनिट. कालच्या सेकंद झालं ते, 1 डिग्री म्हणजे किती,
60 मिनिट. जेव्हा डोक्यावर एक असा फक्त कॉमा लागतो तेव्हा आपण काय म्हणायचं, त्याला मिनिट मध्ये म्हणायचं. आणि जेव्हा 1 मिनिट म्हणजे किती, 60 सेकंद, हे अँगल मध्ये धरल्या जाते. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं. काय काय लक्षात ठेवायचं, जसं 1 मीटरला आपण 100 सेंटीमीटर आपण म्हणतो, हे आपल्याला माहिती आहे. 1 किलोमीटरला 1000 मीटर म्हणतो, हे आपल्याला माहिती आहे. जसे त्याची फूट पडली तशीच डिग्रीची मिनिट मध्ये फूट पडली आणि 1 मिनिटाची सेकंदात फूट पडली. हे अशा पद्धतीने काय केलं जातं, यांचं डिवायडेशन आपण याच्या पद्धतीने करू शकतो. ओके. सो मग आता या ठिकाणी सेम, मग हेच आता काय केलंय, आता एक पॅरा सेकंद काढायचा. तो पॅरा सेकंद कशा पद्धतीने काढता येईल आपल्याला, सो या पद्धतीनं. आता उदाहरणार्थ मी काय केलंय, सर इरेजर थोडस मोठं पाहिजे. ओके. सो मी इथे तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. मी काय केलंय, एक सर्कल काढतो. हे एक सर्कल घ्या. ठीक आहे. या ठिकाणी सेंटरला काय तुमचा सन. ओके. सो सन हा काय झाला तुमचा सेंटरला झाला. त्यानंतर तुम्हाला काय दिसते, या इथं अशी पृथ्वी काय करते, फिरताना दिसते. दिस इज द अर्थ. दिस इज द अर्थ. आणखीन चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते का, या ठिकाणी हे काय झालं, डिस्टन्स झालं काय ना काहीतरी सन आणि याच्यामध्ये. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिसते, अर्थ. ओके. सो मग मी काय केलं, एक प्लॅनेट घेतो. ह्या ठिकाणी काहीतरी समथिंग प्लॅनेट असेल आणि मग ह्या पद्धतीने मी याला जोडून घेतो. ओके. या ठिकाणी पद्धत. आता जसं आपण प्लेन अँगल शिकला, ज्याप्रमाणे आपण पॅरलॅक्स मेथड शिकली. पॅरलॅक्स मेथड कोणत्या, एक लॉंग प्लॅनेटचं लॉंग डिस्टन्स काढण्यासाठी आणि प्लॅनेटची साईज काढण्यासाठी. सो तशाच पद्धतीने आपण काय केलं, इथे तोच फॉर्म्युला यूज केला. सिंपल. आता या ठिकाणी काय दिसते, अर्थ दिसते. आता ह्या सन पासून काहीतरी समथिंग प्रकाश निघत असतील, लाईट्स निघत असतील, त्याला ट्रॅव्हल करण्यासाठी काहीतरी टाइम लागेल. तो कशामध्ये धरला जातो, लाईट इयर मध्ये धरला जातो. ओके. सो हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. त्याचबरोबर इथे काय केलं, एक अँगल धरला. आता हा अँगल खूप लार्ज असल्यामुळे मी काय केलं, याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये केलं. आणि हे तुकडे म्हणजे काय आपण केलो, 60 सेकंदचे एक जेव्हा अरे यार सॉरी, जेव्हा एक डिग्रीचे 60 मिनिट मध्ये करतो, तसंच परत 1 मिनिटचे 60 सेकंद मध्ये करतो, तर आपण 1 सेकंद हा या ठिकाणी पॅरा सेकंद धरला जातो. ओके. सो हा पॅरा सेकंद आपल्याला काढायचा कशा बेसिसवर, या बेसिसवर. ठीक आहे. सो या ठिकाणी मग तुम्हाला काय दिलंय, सेम अँगल दिलेला आहे. आता आपल्याला एयू माहिती आहे कोणतं, अर्थ आणि सन मधलं अंतर माहिती आहे. तो अँगल ठेवून द्यायचा कोणता, थीटा. या ठिकाणी पॅरा सेकंद आहे, कारण की इथं पॅरा सेकंद का घेतलाय, कारण त्याचे जे बायफर्केशन केलं, छोट्या छोट्या मध्ये केलं, म्हणून तिथं पॅरा. आता जेव्हा एखादं खूप लार्ज डिस्टन्स असेल तेव्हा ते डिग्री मध्ये धरता येईल का, नाही. कारण खूप डिग्री म्हटलं तर त्याचा अँगल पण किती होऊन जाईल, खूप छोटा होऊन जाईल ना. सो हा छोटा अँगल आहे, तर मग हा छोटा अँगल कशासाठी काढायचं, तर मग त्याला जसं आता किलोमीटर मध्ये भरत, पण आपल्याला मीटरच पाहिजे. मग किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट केलं ना, त्याचप्रमाणे अँगलचं सेकंद मध्ये कन्वर्ट केलं, डिग्रीचं सेकंद मध्ये कन्वर्ट केलं, त्याला आपण पॅरा सेकंद म्हणतो. आता हे डिस्टन्स कशा पद्धतीने काढलं जातं, या पद्धतीने. जसं आता आपल्याला माहिती आहे, तेच फॉर्म्युला वापरायचा कोणता, हा थीटा. याचा डिस्टन्स डिस्टन्स म्हणतो, हा हा इथून हा काय झाला, हा डिस्टन्स म्हणजे हा कोणता झाला, 1.496 म्हणजे आपला काय झाला, तो ऍस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स. बघा ऍस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स आणि हा काय झाला, त्याची रेडियस म्हणजे ही की झाली आर. हा काहीतरी समथिंग अँगल असेल. आता आपल्याला काय करायचं, आर काढायचा. तर आर कशा पद्धतीने काढायचं, आर इकडे घेऊन टाका. अँगलला स्मॉल मध्ये केलं, पॅरा सेकंद मध्ये,
म्हणजे AU डिवायडेड बाय आर, सॉरी AU डिवायडेड बाय थिटा, थिटालाच मी काय झालं बाय फरक केलं, छोट्या व्याधीमध्ये गेलं, 1 सेकंद मध्ये धरतो, म्हणजे जेणेकरून तुमचा हा व्हॅल्यू निघते. व्हॅल्यू पुट करून द्या कोणत्या 1.496 इंटू 10⁻11 हे काय झालं ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट काय असते, द मेन डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. त्या सन आणि अर्थ मधलं काय झालं तो अँगलचा. ओके, सो नेक्स्ट काय मग आपला, आता डिस्टन्स काढायचं म्हटलं तर अँगल धरला. अँगल काय केला इथं यांनी 4.847 इंटू 10⁻6. हे बघा सध्या कॅल्क्युलेशन फक्त मी पाहून करतोय का याच्यासाठी, कारण तुम्हाला जेव्हा मी लॉग बुक समजून सांगेल तेव्हा आपण फटाफट तुम्ही आणि मी सोबतच आपण कॅल्क्युलेशन फटाफट करून टाकू. ओके, या ठिकाणी फक्त मी तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून दाखवेल आणि तुम्हाला ते हे करावं लागेल थोडं. ठीक आहे, काही याच्यासाठी एकदा का तुम्ही लॉग टेबल शिकला की तुम्हाला सगळ्याच्या सगळी कॅल्क्युलेशन फास्ट जपायला लागते. सो याचं आन्सर किती येते मग 3.086 इंटू 10⁻16 मीटर. एवढे मोठे दिसतात, याला घाबरायचं नाही. ठीक आहे, याचं एवढं मोठं विचारलं जात नाही एक्झामच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला फक्त सोप्या पद्धतीने जे इझिली कॅल्क्युलेशन होऊन जाते. पेपरमध्ये जर तुम्ही कधी ऑब्झर्व केलं तर इझिली कॅल्क्युलेशन होते. त्याचबरोबर एवढे मोठे जे व्हॅल्यू असतात तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नसते, हे तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेले असतात. ठीक आहे, सो त्याच्या याच्यावर आपल्याला काढायचं. सो आपण काय करू आता नेक्स्ट, द डायमेन्शन अँड द डायमेन्शन अनालिसिस हा पार्ट सुरू. ठीक आहे, आतापर्यंत पॅरलॅक्स मेथड झाला. पॅरलॅक्स मेथड पर्यंत तुम्ही हे माहिती करून घेतलं. आता नेक्स्ट म्हणजे काय, तो म्हणजे तुमचा आहे तो डायमेन्शन अँड द डायमेन्शन अनालिसिस. सो आता डायमेन्शन म्हणजे काय, आता सगळे आपण फंडामेंटल युनिट बघितले, 7 प्रकारचे फंडामेंटल युनिट पाहिले. आता त्या फंडामेंटल युनिट पासून वेगवेगळे डिराईव्ह केले, म्हणजे त्याच्यापासून काढले. जसं वेलोसिटी काढला, वेलोसिटीला स्वतःचा कोणता फंडामेंटल काय का नाही, वेलोसिटी हा स्वतःचा फंडामेंटल क्वांटिटी मध्ये येत नाही आणि त्याला म्हणजे त्याला स्वतःचा असा फंडामेंटल युनिट सुद्धा नाही. पण डिराईव्ह करून आपण त्याला एक SI युनिट काढू शकतो आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी एक युनिट पण काढू शकतो. ओके, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की वेलोसिटी मीटर पर सेकंद, पण हा काढला कसा, हा फंडामेंटल आहे करायचं, तर मग हा फंडामेंटल क्वांटिटीच्या बेसिसवर तुम्ही त्याला डिराईव्ह केला, काढला. सो या ठिकाणी तुम्हाला खूप सारे पाहायला भेटतील ज्याच्या बेसिसवर आपण काढले. जसं मग मी म्हणू शकतो आता, पण तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 10वी पर्यंतचे फॉर्म्युले तुम्हाला माहित असले पाहिजे. जसं माहिती आहे फोर्स माहिती आहे आपल्याला, कशा न्यूटन ग्रॅव्हिटेशन साठी वापरला जातो. डेन्सिटी माहिती आहे, डेन्सिटी कशासाठी, मास अपॉन व्हॉल्यूम काढू शकतो. ऍक्सेलरेशन माहिती आहे, मोमेंटम माहिती आहे, मोमेंटम काय असते, मास इंटू वेलोसिटी असते. ठीक आहे, सो तशाच पद्धतीने फोर्स, मोमेंटम, वर्क, इम्पल्स हे तुम्हाला माहिती आहे. हृदयामध्ये आपले जे ठोके पडत असतात त्याला आपण काय म्हणतो, इम्पल्स हे काय असते, फोर्स इंटू टाइम असतो. बरोबर, इम्पल्स काय झाला, हा फोर्स इंटू टाइम म्हणजे काय, न्यूटन इंटू टाइम. आता हे कशा पद्धतीने काढायचं मी तुम्हाला सांगतो आणि ते डायमेन्शन कशा पद्धतीचे असते मी तुम्हाला ते एकदा सांगतो. ठीक आहे, या ठिकाणी फक्त तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात असले पाहिजे. कोणते, डेन्सिटी माहित पाहिजे, ऍक्सेलरेशन माहित पाहिजे, मोमेंटम, फोर्स, इम्पल्स, वर्क, कायनेटिक एनर्जी, प्रेशर, हे सगळे तुम्हाला 10वी पर्यंत झालेले आहेत. अच्छा, ठीक आहे. आता या ठिकाणी काय म्हणते, जेव्हा आपण 7 प्रकारच्या कॉम्बिनेशन ऑफ बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज जेव्हा घेतल्या, आता फंडामेंटल क्वांटिटीज घेतल्यात, पण याला डायमेन्शन तर दाखवावं लागेल की बाबा याच्यावर पॉवर किती. काय म्हटलं, डायमेन्शन काढण्याचा उद्देश किंवा व्हॉट इज द पर्पज ऑफ द डायमेन्शन, इट शो अ पॉवर की हाऊ मच मीटर इज प्रेझेंट देअर, हाऊ मच सेकंद इज प्रेझेंट देअर, how much time is present there, how much length is present there, how much mass is present there. So on the basis, first we see a definition. So what kind of definition is, the dimension of a physical quantity or power which concerned the fundamental must rest in the power to obtain unit given physical quantity. Okay, या ठिकाणी काय म्हटलंय, एक तुम्हाला फिजिकल क्वांटिटी दिलेली आहे. ठीक आहे, ती फिजिकल क्वांटिटी माहिती आहे. आता तुम्हाला काय करायचं, त्याची पॉवर काढायची. त्याची पॉवर कशी काढल्या जाईल, चला आपण आता डिस्कस करू. ओके,
उदाहरणात घ्या, कोणतंही सुरुवातीपासून एक छोटं उदाहरण घेतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे काय, पण त्याही अगोदर तुम्हाला ते एकदा बेसिक सांगतो. बेसिक सांगितल्यानंतर त्याला कसं रिप्रेझेंट करायचं ते सांगतो आणि त्याला डायमेन्शन मध्ये कसं लिहायचं तेही तुम्हाला इथं समजून सांगतो. ओके, 5 मिनिटात हे संपून जाते आणि आपण इथे स्टॉप करू. ओके, चला फोकस करा, लक्ष द्या. ठीक आहे, आता नंबर 1 वेलोसिटी. वेलोसिटी हे सगळ्याला आवडत आहे आणि सगळ्यात सोपं आहे, म्हणून सोप्यापासून मी सुरुवात करतो. ठीक आहे, सो वेलोसिटी काय, मीटर पर सेकंद हे आपल्याला माहिती आहे. ऍक्सेलरेशन काय आहे, ऍक्सेलरेशन वेलोसिटी अपॉन टाइम म्हणजेच काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे, आता याला डायमेन्शन फॉर्म मध्ये कसे प्रेझेंट करता येईल जेणेकरून याचा पॉवर दिसेल. आता पॉवर कसा, हे बघा, आता एम हा इथे काही नाही म्हणजे एकच आहे, इथे काही नाही म्हणजे पॉवर किती झाला त्याचा 1. 0 म्हणता येईल का, नाही. जर 0 म्हटला तर याला काही व्हॅल्यूच राहणार नाही, म्हणून इथे काय हे कट करतो, याला काही व्हॅल्यूच राहणार नाही. म्हणून मीटर इज टू मीटरला काही नाही म्हणजे पॉवर काय 1 आहे, याचाही पॉवर काय आहे अरे यार हा, याचा पॉवर पण काय नाही म्हणजे ते 1 आहे. पण जेव्हा तुम्ही ऍक्सेलरेशन मध्ये जाता त्या ठिकाणी तुम्हाला काय भेटते, मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही कोणतेही घ्या याच्यातलं, जसं आता मोमेंटम घेऊ. ओके, मोमेंटम, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मोमेंटम और मोमेंटम काय असते, मोमेंटम रिप्रेझेंटेड P M V. ओके, सो मास, ओके, मास सॉरी मास इंटू वेलोसिटी. सो मास कशामध्ये दाखवतो आपण, केजी मध्ये. वेलोसिटी मध्ये काय असते, मीटर पर सेकंद. आता हे आपल्याला युनिट माहित झाले. दिस इज द युनिट फॉर मोमेंटम. लक्षात ठेवायचं, मोमेंटम युनिटचं युनिट, हा युनिट आपण जे मागच्या लेक्चर मध्ये शिकलो ते वाला युनिट, केजी मीटर पर सेकंद मोमेंटम. तर सेम आपण काय करू शकतो, आता याला डायमेन्शन फॉर्म मध्ये काय करायचं, त्याला कन्वर्ट करायचं. सो सगळ्यात पहिला रूल काय, डायमेन्शन तयार करताना तुम्हाला असा एक ब्रॅकेट करणं आवश्यक आहे. कोणता, ह्या अशा पद्धतीचा ब्रॅकेट बघा तुम्हाला बुक्स मध्ये दिलेलं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ब्रॅकेट तो तिथं तुम्हाला करायचं. सो आता यामध्ये काय करायचंय, तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे त्याचे सिम्बॉल दिलेले किंवा त्यासाठी वापरले. जसं आता लेंथ साठी याचा युनिट काय, मीटर, पण सिम्बॉल काय सांगितलंय कशासाठी, तर लेंथ, मासचं मास, टाइमचं टी, टेम्परेचरचं काय केल्विन, करंट आय, ल्युमिनस इंटेन्सिटी, ल्युमिनस इंटेन्सिटी सी. मग ह्या पद्धतीचं काय करायचं तुम्हाला वापरायचं. करंटचं एसआय युनिट अँपियर आहे, तर डायमेन्शन साठी यूज काय केला जातो, आय यूज केला जातो. हेही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, नाही तर तुम्ही काय करसाल, अँपियरच्या डायमेन्शनच्या जागी एसआय युनिट करसाल, एसआय युनिटच्या जागी डायमेन्शन, ते पूर्णपणे चुकीचं आहे. सो परत एकदा लक्ष द्या, परत एकदा मी तुम्हाला सांगतो. ठीक, सगळ्यात पहिले आपण काय पाहिलं, युनिट पाहिले. युनिट सगळ्याला माहित झाले, पाठही झाले सगळ्याला. ओके, आता नेक्स्ट काय म्हटलं, डायमेन्शन शिकतो. डायमेन्शन काय दाखवत असते की एखाद्या युनिटवर किती पॉवर आहे. ओके, सो पॉवर कशा रिप्रेझेंट मध्ये करतो, म्हणजे त्याच्या डोक्यावर जेवढे नंबर असतील तेवढं त्याची पॉवर जास्त. ओके, सो सेम व्हेलोसिटी कशामध्ये आपण केली तर मीटर पर सेकंद केली, तर याच्यावर पॉवर किती आहे, मग मीटरवर 1 आहे, सेकंदवर 1 आहे. ठीक, आता याचं डायमेन्शन, आता याला डायमेन्शन मध्ये दाखवायचं, पण डायमेन्शन साठी याला सिम्बॉल कोणते वापरले, तर लेंथ साठी एल वापरला, मास साठी एम वापरला. कॅपिटल मध्ये था. आणखीन एक लक्ष, तिथं एसआय युनिट सिम्बॉल स्मॉल मध्ये होते, सायंटिस्टच्या नावानं कॅपिटल मध्ये होते, हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी डायमेन्शन मध्ये तुम्हाला काय दिलं, लेंथचा कॅपिटल मध्ये दिलं, मासचा एम मध्ये दिला, कॅपिटल एम. त्याचबरोबर नेक्स्ट काय म्हणता येईल, करंटचा कशामध्ये दिला, कॅपिटल आय. त्याचप्रमाणे मास, लेंथ आणि आणखीन कोणतं, टाइम कशामध्ये दिलेला, टी. सो हे काय करायचं, ज्याप्रमाणे तुम्हाला फॉर्म्युले जसे माहित असले त्याप्रमाणे तुम्ही पुट करायचे, सिंपल. आता एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला एक समजतं. ठीक आहे, या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतो. आता वेलोसिटी पासून सुरू करू. ओके, वेलोसिटी सिंपल आहे म्हणून सुरू.
आता वेलोसिटी मध्ये तुम्हाला काय काय दिसते? मीटर, मीटर दिसते. म्हणजे याचा अर्थ काय आलं या ठिकाणी? या ठिकाणी आपलं काय आलं? लेंथ आली. ठीक आहे. आता यस सेकंद दिसते, म्हणजे याचा अर्थ काय आलं तुमचं? तिथं टाइम आलं. ओके. सो मग हे काय करायचं? ह्या डायमेन्शनच्या बॉक्स मध्ये ठेवून द्यायचं, ह्या ब्रॅकेट मध्ये. काय घेतलं मी? एल एम टी. आय पण घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. आय फॉर करंट. आता वेलोसिटी मध्ये आय येतो का? नाही. म्हणजे याचा अर्थ इथं काय झाला? झिरो. इथं आला का काही? नाही. मगच तुम्हाला मी मागे सांगितलं आय झिरो म्हणजे काहीच नाही, म्हणजे तिथं झाला हा 1. तर हा इथं 1 घेतलं तरी काही फरक पडत नाही, किंवा जसं ऍज इट इज आय झिरो लिहिला तरी काहीही फरक पडत नाही. ओके. सो नेक्स्ट, नेक्स्ट आता टाइम. यस, टाइम किती आहे? हा, पॉवर 1 आहे. ओके, पॉवर 1 दिसते. पण हा पॉवर याला ह्या पद्धतीमध्ये लिहिता येईल का आपल्याला? आपण जर याचा जनरल फॉर्म मध्ये लिहिलं तर हे कशा पद्धतीने दिसेल आपल्याला? मीटर हायपन सेकंदचा पॉवर -1. बघा, कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. हायपन दिलं की नाही, किंवा पेस दिला की नाही? हा, हे बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. कारण का? त्याच्यानंतर फुल स्टॉप आपण देऊ शकत नाही. हा नियम आहे, कन्व्हेन्शन रूल्स आहेत, हे तुम्ही ते लक्षात ठेवले पाहिजे. ओके. सो मीटर पर सेकंद. सेकंद काय झाला? -1. ओके. आता नेक्स्ट काय? एम फॉर मास. आता मास दिसते का तुम्हाला? वेलोसिटी मध्ये मास येते का? नाही, काहीच नाही. म्हणजे याचा काय? झिरो. झिरोला व्हॅल्यू नाही. ठीक आहे. मग आता नेक्स्ट काय? लेंथ. लेंथ किती आहे? मीटर. पॉवर 1 आहे, पण कसा आहे? न्यूमरेटर मध्ये. पॉवर 1 आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे या पद्धतीने लिहू शकतो. यालाच मी आणखीन दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो. हे M00 वाले काढून टाका, काही कामाचे नाहीत. म्हणून मी काय करू शकतो? फक्त L1 T-1. So this is the dimension for the velocity. आता या पद्धतीने आपण हे काढू शकतो. ठीक आहे. सो आणखीन एक काढा. कोणतेही घ्या तुम्ही. ठीक आहे. कोणतं? तिथलंच आपण दुसरं उदाहरण घेऊ. डेन्सिटी. डेन्सिटी. ठीक आहे. डेन्सिटी काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. डेन्सिटी काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम असतो. फोकस. हा, ओके. हा, डेन्सिटी काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम असते. सो मग काढा कसं याचं डायमेन्शन घेतलं मी. सगळ्यात पहिले काय सांगितलं तुम्हाला? ब्रॅकेट घ्यायला सांगितलं. ओके, मी ब्रॅकेट घेतला. मास. मास कशामध्ये? यस, कॅपिटल. ठीक आहे. आता व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमचा प्रश्न पडते. व्हॉल्यूम कशामध्ये येतात? तर हा कशामध्ये येत असते? लेंथ मध्ये येत असतो. सो मग हा काय झाला? लेंथ. पण लेंथ हा कशी याची जर घेतली तर हा L³ येत असतो. हा वर गेल्यानंतर कशा पद्धतीने जाईल? दिस इज द डायमेन्शन फॉर द डेन्सिटी. ओके. सो लेंथ जर तुम्ही घेतला तर त्याच्यासाठी वेगळा येईल, वेगवेगळ्या पद्धतीसाठी वेगळं. आता या ठिकाणी काय दिलं? हा, तर तुम्ही हे बघा, लेंथ किती दिली? -1 M1 T0. T0 म्हणजे काहीच नाही, म्हणजे तो धरला काय नाही धरला का काही फरक पडत नाही. ठीक आहे. नेक्स्ट काय तुमचा? ऍक्सेलरेशन. ओके, ऍक्सेलरेशन काढा. ऍक्सेलरेशन एक एक्झाम्पल देतो ऍक्सेलरेशन साठी. ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय? वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी ऑफ टाइम म्हणजे काय असतं? डिस्टन्स म्हणजे लेंथ आलं, आणि टाइमचा काय असतो? स्क्वेअर असतो. ठीक आहे, टाइमचा स्क्वेअर असतो म्हणजे सेकंडचा स्क्वेअर असतो की नाही? हा, या गोष्टी आलटून पालटून लगेच तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. सो मग काढायचा. पहिला घेतला ब्रॅकेट. लेंथ किती आली? 1. मास आहे का इथे? मास नाही, म्हणून मी घेतो 0. टाइम किती आला? -2. बघा, L1 M0 T-2. बघा, सेम आलं की नाही? L1 M0 T-2. सो सेम ह्या पद्धतीने आपण ह्या सगळ्यांचं काढू शकतो आणि ह्या पद्धतीने आपण त्याचं सॉल्व्ह करू शकतो. ओके, थँक्यू. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की तुमच्या मित्रांना हे शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही लाईक करा. आम्हाला कमेंट करून आम्हाला कळवा की तुम्ही ह्या ठिकाणी काय जर चुकीचं असेल तर तिथं आम्हाला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर आवडलं असेल तिथेही कमेंट करा आणि जास्तीत जास्त अशा पोरांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा ज्यांचं बेसिक खूप कच्चं आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. भेटू नेक्स्ट लेक्चरला.